महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, आज आपण ज्या घरात आहोत आणि ही सगळी मंडळी आपण बघत आहोत ती सर्व मंडळी कविवर्य राजा बढे यांचे संबंधित. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा हे प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं गीत, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला चेतवणारं, स्फूर्ती देणारं हे गीत आणि आता आपल्या लाडक्या महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून घोषित झालेले गीत. अर्थात हे गीत चे रचयिते म्हणजेच कविवर्य राजा बढे, त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर एक दोन पुस्तकंही आहेत, त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आहेत, पण त्यांच्या अनेक आठवणी जाणून घेण्यासाठी आज आपण इकडे जमलेलो आहोत. आणि यांच्या गप्पांतून आज राजाभाऊंना आपल्या समोर उलगडणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा, कारण राजाभाऊंसारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाने जे गाणं लिहिलं ते आता राज्यगीत म्हणून घोषित झालं आणि त्यांच्या संबंधात तुम्ही आला आहात सर्व मंडळी. तर तुमच्या आठवणीतून आम्हाला राजाभाऊ जाणून घ्यायचे आहे. तर सर्वप्रथम मी त्यांच्या भावाला, धाकट्या भावाला म्हणजे श्री बबन बढे यांना विचारतो की राजाभाऊ तुमची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमची नागपूरची मूळची तुम्ही, तर तिथून तुमची सुरुवात कशी झाली? महांबरे म्हणून एक कवी होते. अच्छा. ते राजाभाऊंचे भयंकर चाहते. हां. त्यांनी मला तांबोळीची इंट्रोडक्शन करून दिली आणि मी जे पहिलं पुस्तक प्रसिद्ध केलं ते पुण्याच्या ज्ञानप्रकाश प्रेसमधलं प्रसिद्ध केलं होतं, राजा बढे एक राजा माणूस. कारण आज मी जो आहे, जे थोडं काही आयुष्यात कमावलं ते नसही, मग माझे राजाभाऊ बढे माझे भैयासाहेब हा एक मनुष्य अतिशय साधा, सिंपल, कधी पैशाच्या मागे लागला नाही. आज जर खरंच तर पाहिले असता अर्ध नागपूर त्यांचं झालं असतं. ते इतके हे होते. तर नागपूरला एक घटाटे म्हणून श्रीमंत फॅमिली होती, त्यांना मूल नव्हतं. तर माझ्या वडिलांना, आईकडे त्यांनी राजाभाऊंना दत्तक घेण्याकरता अप्रोच केलं. अच्छा. पण माझ्या वडिलांनी, आईनी ते नाकारलं. जर त्यावेळेला त्यांनी ते घेतलं असं तर राजा बढे आज एक श्रीमंत मनुष्य झाला असता. पण प्रसिद्धी आणि पैसा त्यांनी कधी ते पैशाकरता जगले नाही, त्यांना जगण्याकरता पैसा पाळत होता, अशी ते राजा सगळ्या गोष्टी अंगात असून हुशार होते, चित्रकार होते, गायक होते, सगळं होतं, पण कधी कसली अपेक्षा त्यांनी केली नाही. त्या राजा बढेंना मी त्यांचा धाकटा भाऊ आज थोडा काही आहे ते त्यांच्या स्वार्थाचा हक्क त्याच्यावर. नमस्कार. आणि तुम्ही त्यांच्या आजोळचे, मामाकडचे. हो. तर तुमचं, कारण तुम्ही पण नागपूरचेच, त्यांचा आजोळे नागपूरचे. येस. तर त्या काही आठवणी तुमच्या म्हणजे नागपूरच्या? तसं पाहिलं तर मी त्यांचा ग्रँडसन. अच्छा. नातू. अच्छा. तुंडेवराज पंत ग्रामजोशी हो. हे त्यांचे सख्खे मामा आणि एकूण तसे चुलत भाऊ मिळून असे हे 7 भाऊ होते. म्हणजे हरिहर पंत, त्यांचे चुलत भाऊ भैयाजी, म्हणजे श्रीधर पंत, कृष्णराव, आणि मग नंतर नारायणराव, वसंतराव, प्रभाकरराव, मनोहरराव, आणि ते 4 बहिणी त्यांच्या, शकुंतला, मंदा, पुष्पा.
तर हा सगळा मोठा कुटुंब यांच्या लहानपणापासूनच यांचं आजोळी येणं जाणं राहणं आणि मामांनीच त्यांचं बरंचसं काही कार्य केलं. अच्छा. त्यांना सांभाळलं म्हणून. त्यामुळे मामांचा फार लोभ होता त्यांचा. बरं. आणि आम्ही तर लहान होतो, आम्हाला राजाभैया असं जेव्हा येणार आहे असं आहे, कोण येणार आहे, कारण मी जेव्हा पहिल्यांदाच बघितलं त्यांना तर फार मस्त अगदी भरदस्त पांढरा शुभ्र बंगाली शर्ट, पांढरं पायघोळ धोतर आणि राजबिंडा तो चेहरा त्यांचा. आणि बघितल्यानंतर असं एकदम माणूस कसं काय पाहिल्याबरोबर त्यांना अप्रिशिएट होतं अशासारखं एकदम भारत. आणि आदरयुक्त एक मनामध्ये आहे, भीती ज्याला म्हणतात आदरयुक्त किंवा ह्यांच्याशी काय बोलायचं कसं बोलायचं इतके मोठे हे. पण त्यांनी आपल्या त्या सहज सरळ स्वभावाने आम्हाला सगळ्यांना, मी आहे बंडू, अरे बंडू कसं तुझं सुरू आहे काय नाही, म्हणजे मुंजीमध्ये ते आले होते. त्यावेळेस मी त्यांना बघितलं होतं 69च्या दरम्यान. अच्छा. मी बराच लहान होतो आणि मग त्यांच्याजवळ कधी बसायचं ते छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. त्यांच्यामध्ये एक कला होती, नेल पेंट करायचे, ते नेल ड्रॉइंग काढायचे. तर मी अगदी बारकाईने त्यांच्याकडे बघायचो. तुला शिकायचं आहे का म्हणे. मला त्यांनी त्यावेळेस ते नेल ड्रॉइंग कसं काढायचं त्यावेळेस शिकवलं होतं. अच्छा. आणि बरेच वर्ष त्याची प्रॅक्टिस केली. आमच्याकडे देवस्थान आहे, जगदंबा देवस्थान, तर त्यावेळेस त्यांनी ते देवीचा तो सुद्धा फोटो त्यांनी तयार करून दाखवला होता. अत्यंत सुबक आणि सुंदर अगदी कलाकृती होती त्यांची. आणि तसंच वागणंही होतं त्यांचं, कोणाशी बोलताना अगदी हळूवार व्यवस्थित विचारपूस करून, म्हणजे स्वभावाने सुद्धा आणि दिसण्याने सुद्धा तो एक राजा माणूसच होता. स्वभावाने आणि दिसण्याने सुद्धा व्यक्तिमत्व. म्हणजे त्यांनी चांदण्यावर कविता लिहिलेल्या आहेत, त्यांचं व्यक्तिमत्व चांदण्यासारखंच होतं. शीतल अगदी सगळ्यांना अगदी सुख देणारं असं शीतल असं चांदण्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचं. त्यांनी नखचित्राचा जो आता उल्लेख केला, तुम्ही मला सांगितलं त्यांनी तुमचं एक नखचित्र काढून दिलं, त्याविषयी काय सांगा. माझं लग्न झाल्यावर गौरीहर पुस्तकाचा फोटो त्यांनी पाहिला. लग्नाचा अल्बम बघताना तो फोटो तिथेच उघडलेला अल्बम तसाच ठेवला. त्यांच्याकडे असे ना एवढे तुकडे असायचे कागदाचे, याचे नखचित्र काढायला. थांब म्हणाले. आणि ते गौरीहर पुस्तकाचं त्यांनी नखचित्र काढलं आणि घे. मी त्यावेळेस 7वी वर्गात होतो. त्यांनी ते शिकवलं मला. आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग होतं. अच्छा. आणि तो प्रकार नेल ड्रॉइंग असं त्या विद्यार्थ्यांना त्या वयात फारशा लोकांना माहीत नव्हतं. मी जेव्हा काढून आमच्या त्या सरांना दिलं, ड्रॉइंगच्या सरांना, की बाबा हे मी तयार केलेलं आहे. मला विचारलं त्यांनी कोणी शिकवलं. मी त्यांचं नाव अरे बापरे म्हणे, खूप मोठी व्यक्ती आहे. आणि ते माझे जेवढे छोटे छोटे केले होते असे प्राण्यांची याचे त्याचे शाळेत त्यांनी लावले. अच्छा. आणि लावल्यानंतर त्यांनी सांगितलं ही कला याला कुठून कोणी शिकवली, कशी शिकवली. त्याच्यामुळे मला कसं एक त्यांच्याबद्दल आदरयुक्तच हे वाटायचं. आणि त्यांची नखं इतकी सुंदर होती, अशी गुलाबी नखं. आणि नखचित्र काढताना तर ती अगदी ते चित्रच निघायचं. पण साधं पान विड्याचं ते नखलताना सुद्धा इतकं छान वाटायचं, मस्त अगदी. आणि इतकं प्रेमाने ते त्या पानाला वागवायचं छान अगदी. हो, नखलून अगदी. आणि आता कळीदार कपुरी पान म्हणजे त्यांचा अगदी प्राणच होता. आणि ते गाणं पण सुंदर लिहिलेलं आणि गायला सुद्धा. आणि ते त्रिवेणी संगमच झाला होता तो. श्रीनिवास खळे, राजा बडे कवी, श्रीनिवास कळे संगीत दिग्दर्शक आणि गायिका सुलोचनाबाई चव्हाण. ते जे ही जी लावणी आहे ना, ते त्यांचं व्यक्तिमत्वच होतं. म्हणजे ते पानाचं खरोखर त्यांचं एक पानदान होतं असं हंसाच्या आकाराचं. अच्छा. हो, हंसाच्या आकाराचं होतं. आणि ते उघडलं ते पान आधी विडा करताना पान काढून छानपैकी नखलायचे. ती नखं, ती गुलाबी नखं
जी नखचित्र काढायची ते प्रेमाने ते पान नखलायची, नंतर चुना बिना इतकं प्रेमाने म्हणजे त्यांच्याकडे पाहत राहावं असं वाटायचं ते पान लावताना. आणि ते छानपैकी घडी करून त्यांच्याकडे एक तेव्हा टीनची डबी होती अशी, त्या डबीत ते सगळे विडे भरून ते जेव्हा आकाशवाणीत जायचे तेव्हा ते दिवसभराचे त्यांचे लागणारे विड्यांचा स्टॉक तो त्या ह्याच्यात असायचा. अच्छा. हो. त्या टीनच्या बॉक्समध्ये, तो खिशात. बरं. हो, खिशात घालून ते तिथे जायचे. अच्छा. एकदा गंमत झाली. मी लहानपणी मला 5 पोळी वेणी घालायला मी इकडे त्यांची बहीण ताई, हो. कमल त्यांचं नाव, त्यांना सगळे ताई म्हणत होते. ताईकडे मी हक्काने येऊन बसायची. माझे 5 पोळी वेणी घाल. मग ती स्वयंपाकात हे असो काही असो तेवढी मला हे नव्हती, जाण नव्हती. आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी एकदा सांगितलं, अगं शैला, तुझ्या केसाने मला अगदी चांगली सोबत केली गं म्हणाले. म्हटलं काय? म्हणे तू तिकडे ताईकडे, ताई तुझे केस विंचरत होती, एक केस उडत उडत आला आणि माझ्या विड्यात जाऊन बसला. आणि तो विडा मी म्हणे बसमध्ये इकडून एफ रूट बस जायची तेव्हा 62. अच्छा. हो, तेव्हा तिला एफ रूट नाव होतं. मी इथे बसमध्ये बसलो आणि नेमकी मला जागा कुठे मिळाली? आडव्या सीटवर, म्हणजे बाजूला खिडकी नाही, पाठ अशी म्हणजे काढला, तोंडात घातला आणि मग काय, तोंडात जो केस तुझा असा फिरत राहिला आणि माझी अशी पंचायती, मी तो काढून टाकू शकत नाही, काही नाही. आणि त्या तुझ्या केसाने मला बसस्टॉप येईपर्यंत सोबत केली. हो. आणि मग बसस्टॉप आल्यावर तुझ्या केसाने माझी संगत सोडली. हे अशा तऱ्हेने त्यांनी म्हणजे वर्णन करून सांगितलं. म्हणजे साधी, पण विड्यांची गोष्ट म्हणजे सांगते ना, त्यांना ते विडा लावताना वगैरे अशी बघत असायची मी. कधी कधी मग मला द्या ना, बघ तुला वरती ओरडतील. अगदी लहानपणी ना मला म्हणायचे, बघ तू, मी म्हणायचे जर तू मला विडा दिला नाहीस ना तर मी तुझ्यावर रागवू. ते मला आठवण करून द्यायचे, मी तुझ्यावर रागवू. तर ते म्हणायचे मी तुला विडा दिला तर तुझे आई बाबा मला रागवू, असं हे चालायचं. पण त्या विड्याचं वर्णन करताना हे विडा हे मला मग पुढे कॉलेजमध्ये शकुंतल अभ्यासाला होतं. तर त्याच्यात ती शकुंतला कमलपत्रावर आपल्या आरक्त नखांनी पत्र लिहिते दुष्यंताला, हे वर्णन पाहिलं मला भैयासाहेबांची आठवण आली. अच्छा. ते पान नखलताना त्यांची जे अशी आरक्त नख म्हणून त्यांनी अगदी त्याची आठवण, गुलाबी नख छान आणि प्रेमाने अगदी लावायचे. अगदी असं पान लावतायत खाली असं नाही, छान अगदी असं त्यांचं व्यक्तिमत्वच तसं होतं, सौम्य अगदी. म्हणून म्हणते ना चांदण्यासारखं. आणि म्हणून त्यांच्या कवितात पुष्कळ चांदणं आहे. ते त्यांचं व्यक्तिमत्वच आहे. इथे बाहेर कॉट होती आणि त्या कॉटच्या आजूबाजूने असे खांब हे करून लता मंडप केला होता वरती. आणि त्याच्यावर कृष्णकमळ, मोगराने मदनबाण अशी बरीचशी फुलं वेली सोडल्या होत्या. आणि छान अगदी त्याची सावली व्हायची. आणि रात्री तेव्हा ही बिल्डिंग समोरची झाली नव्हती, मोकळं मैदान होतं. आकाशातलं चांदणं त्या लता मंडपाच्या पानावर पडून त्याची सावली त्यांच्या कॉटवरशी पडायची. हो. तर ते अशी जाळी त्याची त्यांच्या हसले मनी चांदणे त्या कवितेत
पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे. हे जे ती ओळ मला ती होते. आली असेल त्यांची. पानांच्या जाळीत लपोनी चंद्र पाहतो गडे ग, चंद्र पाहतो गडे. सांग कुणाच्या भेटीसाठी, सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे. हसले मनी चांदणे. ते तिथे बसून छानपैकी संध्याकाळी पेशन्स तिथे त्यांच्या दोन जागा होत्या. एक तिथे कॉटवर, नाहीतर इथे बेडरूमला. तिथे एक कॉट खिडकीला लावलेलीच असायची. आणि पेशन्स खेळता खेळता त्यांच्या डोक्यात कवितांचं काहीतरी हे चालू असावं. मध्येच ते बाजूला ठेवून त्यांची अदलाबदल करता करता थांबून ते काढायचे पॅड आणि त्याच्यावर काहीतरी लिहून कविता. घ्यायचे. हो. आणि अक्षर इतकं सुरेख होतं. सुवाच्य अक्षरात लिहिणं सुद्धा अगदी प्रेमाने, लिहिताना सुद्धा छान अगदी. मला वाटतं हे तुम्ही वाचून दाखवावं की हे चित्र म्हणजे ही सर्व चित्र खरं तर राजाभाऊंची तुम्ही पाहू शकाल. आणि म्हणजे एवढं सुंदर त्यांनी चित्र काढलं आहे. आणि या चित्राखाली सुद्धा जे काव्य चारोळी लिहिलेली आहे ती सुद्धा त्यांनी लिहिली आहे. हे तुम्ही वाचून दाखवाल का? हे वडाचं चित्र आहे आणि तो वड थोडीशी कुठेतरी तुरळक पानं आहेत आणि तो वठलेला वड दिसतोय. आणि सगळी पाखरं उडून जाताना दिसत आहेत. आणि माणसं त्या वडाच्या खाली सावलीला आलेली आहेत. आणि तिकडची पाखरं सगळी उडालेली दिसत आहेत. तर ते त्यांनी स्वतः काढलेलं ते चित्र आहे. त्याच्या खाली चारोळी लिहिली. चारोळी हे आता प्रचारातला, पण त्यांनी त्यावेळेला त्या ओळी लिहिल्या. वठलेला वड, लाल चुटुकती फळे, गर्दती हिरवी हिरवी पाने, येती पाहुनी वाट सरू ते थकले जीव उन्हाने. चाहूल येता फडफडला वड, चाहूल येता फडफडला वड, टाळ्या पिटूनी हसला, राघूंचा तो कळप उडाला, वृक्ष अचानक वठला. वृक्ष अचानक वठला. बरं, आता आपण नखचित्रांविषयी बोलत होतो. तर बबन आजोबांना दोन अतिशय महत्त्वाचे प्रसंग आठवतात. म्हणजे त्यांनी मला सांगितले होते आपले नखचित्राचं राजाभाऊ जेव्हा दिल्लीला होते डॉक्टर मुंजेंसोबत अभ्यासाला गेले होते तेव्हा मोतीलाल नेहरू त्यांना भेटायला आले, म्हणजे डॉक्टर मुंजेंना भेटायला आले होते. आणि दुसरा प्रसंग तो लंडनचा, त्यांच्या हे दोन्ही प्रसंग सांगा ना, काय होते प्रसंग? जेव्हा राजाभाऊ दिल्लीला डॉक्टर मुंजेंकडे होते तेव्हा त्यांना भेटायला पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू आले होते. अच्छा, म्हणजे डॉक्टर मुंजेंना भेटायला. डॉक्टर मुंजेंना भेटायला. हो. तर त्यावेळी त्यांनी हा 18-19 वर्षाचा मुलगा बसला. त्याला विचारलं तू कोण आहे, तुझं नाव काय? तर म्हणे मी राजा बढे. त्यांना ते कळलं नाही. त्यांनी सांगितलं मी किंग फॉरवर्ड आहे. अच्छा, राजा बडेचं इंग्लिश ट्रान्सलेशन त्यांनी केलं किंग फॉरवर्ड. मीनवाईल ते डॉक्टर साहेबांशी बोलत असताना त्यांनी तिथे खाली पडलेलं एक सिगरेटचं पाकिट बघितलं. त्या पॅकेटवर त्यांनी निर्णय काढून त्यांना दिलं. कोणाला? मोतीलाल नेहरू. अच्छा, त्यांचं नेल ड्रॉइंग काढून दिलं. हो. एकदा मी त्यांना लंडनला जे मुख्य असं सेंट्रल ठिकाण पिकरेज सर्कल, अच्छा, तिथे नेलं होतं. आणि पिकरेज स्टेशनच्या तिथे त्यांना थांबायला सांगितलं, मला जरा थोडं काम होतं आहे
इंडियाच्या बुकिंग ऑफिसमध्ये. तर त्याची वाट पाहत असताना त्यांनी तिथं पण आपलं एक चित्र काढलं. तेवढ्यात तिथनं त्यावेळेचे मिनिस्टर, मला वाटतं त्यांचं नाव त्यांनी ते बघितलं. ते आले, ते म्हणे अशी आर्ट मी कधीच बघितली नाही. आणि ते केलं. त्यामुळे त्यात म्हणजे त्यांनी जे केलं ते लोकांकरता केलं नाही, स्वतःला आनंद आणि नेहमी ते स्वतःच्या आनंदातच मग्न असायचे. कविता त्यांना सुचत असेल, अगदी आत्ममग्न असे असायचे नेहमी. तो आनंद त्यांना मिळायचा. म्हणजे ते नखचित्र काढताना असो, कविता लिहिताना असो किंवा विडा वळताना असो, तो त्यांना आनंद मिळायचा आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचा. ते पाहत राहावं असं वाटायचं. तुम्ही नागपूरमध्ये राजाभाऊंनी साहित्य संपादक मंडळ सुरू केलं होतं आणि ते एकदम त्यांच्या उमेदी म्हणण्यापेक्षा सुरुवातीच्या वेळेमध्ये. तर आणि तुमच्या परिवारातून काही मंडळी मला वाटते कलाक्षेत्रामध्ये होते, तर त्याने त्यांना पाठिंबा दिला होता. तर त्याविषयी काय सांगाल की त्या साहित्य संपादक मंडळाविषयी? साहित्य संपादक मंडळ ते दिल्लीवरून आल्यानंतर त्यांना दिल्लीला पाठवलं होतं, कारण त्याच्यात सगळ्या ॲक्टिव्हिटीज आर्ट लिटरेचर ह्याच्यात होत्या. अभ्यासाकडे लक्ष नव्हतं ते प्रत्येकाचं. आणि माझ्या मावशीला त्याला लवकर शिक्षण पूर्ण करून काम करायला सुरुवात करून फॅमिलीला मदत करायला लागली. ते आल्यानंतर नागपूरला त्यांनी परत हे त्याच्या ॲक्टिव्हिटीज, त्याच्यात त्यांना असे काही मित्र मिळाले, ते सुद्धा आर्टच्या पाठवत होते. मग त्यांनी पब्लिकेशनमध्ये अननोन कवींना पुढे आणण्याकरता पब्लिकेशन सुरू केलं. त्यांनी पहिले कविता संग्रह ओहोळ हा त्यांनी पब्लिश केला. नंतर बरेच पुस्तकं प्रसिद्ध केली आणि नंतर त्यांनी नाटकं सुरू केली. आणि त्याच्यात पहिलं नाटक हाच मुलाचा बाप. नंतर मग त्यांच्याच एका मित्रांनी खून होते, त्यांनी बायकी कावा म्हणून त्याच्यातली गाणी लिहिली आणि बसवली. आणि त्यामुळे ते पुढे आले. एवढ्यात ते स्वतः गायचे. आणि जिथं आम्ही राहायचं त्या शेजारी प्रसिद्ध त्यावेळची माडखोलकर राहायची, आणखी काही बरेच साहित्यिकपैकी त्याच्यामध्ये. त्यांनी ते त्याच्यात गेले. नंतर मग त्यांनी मामा वरेकर ते काव्यगान करायचे, तेव्हा त्यांनी त्याची आणि मामा वरेकरांची भेट झाली. मामा वरेकर अतिशय इम्प्रेस झाले राजाभाऊ. आणि त्यांनी राजाभाऊ ते तिथले त्यांचे संपल्यानंतर मुंबईला जात होते. त्या गाडीमध्ये मामावरकर त्यांच्याच डब्यात. अच्छा. त्यांनी एकत्र त्यांच्याकडे बघितलं वेळे ते मुंबईला गेले. राजाभाऊ त्यावेळेला पुण्याला जात होते सकाळमध्ये. तर सकाळमध्ये त्यावेळेला दुर्गाबाई होते, पार्श्वनाथ एक मुबारक म्हणून एक ॲक्टर होते. अच्छा. त्यांनी सिनेमा कंपनी सुधारा कंपनी केली. आणि ते तुलसीदास पिक्चर काढणार होते. अच्छा. आणि दे वर लुकिंग फॉर
संबंधित आहे. तर राजावरनं बघून मामा वरळकर अगदी इम्प्रेस झाले होते. त्यांनी या लोकांना सांगितलं, पण समाव तर एक पैशामुळे कशामुळे मला माहीत नाही, पण ते पिक्चर काही आलं नाही. हो खरं. राजावर परत नागपूर मग काय आणि तेच साहित्य संपादक मंडळाच्या वेळेची एक आठवण तुम्ही हे सांगितली होती. हो हो त्यांनी आता जे सांगितलं वेड्याचं या संदर्भात होतं. नागपूरला जेव्हा नाट्य परिषदेची स्पर्धा होते बघ, हां काचेचे चंद्र, डीप फ्रीज नाटकांची ती हो, मालिका हो, हो, त्यावेळेस हो, स्पर्धा त्यावेळेचे हो हा. नाटककार. आणि ते सगळे कार्यक्रम आटोपला त्यांचा आणि आता जायचं आहे मग मुंबईला. तर दुपारी ते कुठेतरी कोणा साहित्यकाकडे जाऊन आले, कारण ते त्यांची मांदियाळीच होती. हो. नागपुरात आले की जितकेही साहित्यक असतील त्यांचे जे काही जवळचे जीवाभावाचे त्यांच्याकडे हा. जाऊन येणं किंवा मग ते घरी येऊन भेटायचे. हो आणि मला हाका मारलं त्यांचे मोठे जे भाऊ होते, चुलत भाऊ ते भैयाजी म्हणत असं होतं. भैयाजी जोशी. श्रीराम जोशी हा. भैयाजी जोशी. तर अरे बंडू म्हणे राजा भैयाचं म्हणे मीडियाचं हे राहून गेलं म्हणे आणि ते केव्हाचे गेले रिक्षाने, तू पाहतो का जरा गाडी सुटायची असेल तर. म्हटलं आता सायकल शिवाय दुसरं काहीच नाही. पिशवीमध्ये भरून दिला तिथे तो डब्बा व्यवस्थित आणि मी आपला सायकल पॅडल करत 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 धापधूप करत त्यांना गाठले. आता जिथे रामझुला झालाय तिथे जुना ब्रिज होता. बरं. त्या ब्रिजवर मला त्यांचा रिक्षा दिसला. अच्छा. मी दूरूनच एकदम ओळखू आले. पांढरा शर्ट आणि ते पांढरे त्यांचे केस पाठीमागे वळवलेले वगैरे. आणि राजा भैया करत आवाज देत एकदम त्यांनी मागे वळून पाहिलं, कोण आहे? बंडू. अरे बंडू तू चलणार आहे का म्हणे, तू येतोय का? कारण ते माझे नेहमी गंमत करायचे. अच्छा. शकून याला मी घेऊन जातो मुंबईला राहायला, माझ्याकडे राहील, तिथेच शिकेल असं नेहमी म्हणायचे. आणि मग मी तिथून पळून जायचं. आपण मुंबईला कसं राहायचं, काय करायचं, कोण मिळेल आपल्याला मित्र. त्यावेळेस मग ते मला पुन्हा त्यांनी विचारलं. म्हटलं नाही तसं नाही, तुम्ही रिक्षा थांबवा. त्यांनी रिक्षा थांबवल्यानंतर म्हटलं हे घ्या. हे काय आहे? त्यांनी अरे बापरे म्हणे, हे तर वेड्याचं माझं हे राहून गेलं म्हणे. त्यांचा प्राण तो. तुला काय माहितीये म्हणे, तुला माहितीये म्हणे, तू काय आणून दिलं? माझे पंचप्राण आहे. पंचप्राण आहे म्हणे, याच्याशिवाय मी मुंबईला पोहोचू शकत नाही. इतकं म्हणजे त्यांचं बांधिले कसे हे कुडीत पंचप्राण. हा हे वाक्य आहे त्याच्यामध्ये. ते तो पंचप्राण. आणि तेच अगदी वाक्य बोलले की हे माझं पंचप्राण आणून दिलं म्हणे. चल म्हणे आता तू घरी व्यवस्थित जा, नीट जा. मी पोहोचलो म्हणजे पत्र लिहिल म्हणे, तुझा उल्लेख करेल म्हणे की बंडूने मला आणून पोहोचवून दिलं वगैरे. सांग म्हणे भैयाला. हे आणि त्यांचे ते शब्द आजही माझ्या कानात बोलतात. तू मला माझे पंचप्राण आणून दिले. तेच त्यांनी लावणीत घेतले ना, बांधिले जसे हे कुडीत पंचप्राण. मुंबईमध्ये आल्यानंतर ते शिवाजी पार्क याच परिसरात राहायचे. आणि सुरुवातीच्या दिवसात काही पार्श्वनाथ आलतेकर, त्यानंतर असे बरेच महेश कौल असे बरेचसे म्हणजे पुढे जे दिग्दर्शक मोठे झाले ते सर्व मंडळी एकत्र राहायची. हो, सगळे सडाफटिंग होते त्यावेळेला. सगळे सडे होते, सगळे बॅचलर्स. त्यामुळे हो अगदी. आणि ते आता हे आपण इथे राहतो तर शिवाजी पार्कचं एक टोक आणि ते दुसऱ्या टोकाला तेव्हा राहत होते. अच्छा. हो. तेव्हा हे किशोरी विहार झालंच नव्हतं.
तर ते शिवाजी पार्कच्या पलीकडे कुठलं रे ते शिवाजी पार्क तिथे राहत होते ते महेश कौल वगैरे, नाव काय त्या बिल्डिंगचं? शिवाजी पार्कला महेश कौल, पार्श्वनाथ आळतेकर एकत्र राहत होते ना भैयासाहेबांच्या बरोबर. त्या बिल्डिंगचं नाव काय? काहीतरी माधव काहीतरी, माधव निवास. हा, अच्छा. माधव निवास मध्ये ते आधी राहत होते. आणि नंतर सगळी फॅमिली, ताई, त्यांची बहीण ताई, विमल आत्या, सिंधू, या सगळ्या तेव्हा मुंबईत यायचं जेव्हा ठरलं तेव्हा ते तिकडून एक सगळी ते खोली तिकडे शेअर करत होते. इथे शिवाजी पार्कला आता जे किशोरी विहार आहे त्याच्या बाजूलाच सागर तरंग नावाची बिल्डिंग होती. तिथून हे इथलं बांधकाम चाललेलं ते पाहत होते सगळे. आणि मग त्यांना किशोर साऊ पण नागपूरचे, तर किशोर साऊंच्याकडून कळलं की इथे अशी इमारत होते आणि ते महाराष्ट्रीयनच आहेत त्याचे मालक. अच्छा. हो, आणि मी तिथे राहणार आहे असं त्यांनी सांगितल्यावर त्यांनी इथे चौकशी केली आणि मग किशोरी विहारमध्ये ते राहायला आले. आणि किशोरी विहार म्हणजे त्यांचं अगदी शेवटपर्यंत हे निवासस्थान झालं. आणि इथे त्यांना पुष्कळ कवी म्हणून प्रसिद्धी मिळाल्यानंतर ही सगळी माणसं भेटायला यायची. ही सगळी इथे ह्या किशोरी विहारमध्ये. नाही, खरं तर ही वास्तू आणि हा फ्लॅट त्याच्यात म्हणायला गेलं तर खूप म्हणजे बऱ्याच आठवणी त्या फ्लॅटच्या हृदयात आहेत. म्हणजे या माणसांच्या तर या जागेने सुद्धा भरपूर हे केलेत. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून किंवा पु ल देशपांडे आहेत, वसंतराव देशपांडे आहेत, बालगंधर्व आहेत, सोपानदेव चौधरी, आणि उभा भावे तर त्यांचे मला वाटतं कॉलेज पासूनचे मित्र ना. इथे डोंबिवलीहून मुंबईत आले ना की इथे येऊन जायचे. तर सावरकरांविषयी काय आठवण? कारण सावरकर म्हटलं तर त्यांचं दैवतच होतं. आणि त्यांची पहिली भेट कधी झाली सावरकरांची? तुम्हाला सांगू, एरवी ते सौम्य व्यक्तिमत्व होतं त्यांचं. पण पूर्वी काँग्रेस आणि हे सावरकरांच्या विरुद्ध बोलायचे. ते कोणी काही बोललो की त्यांचं व्यक्तिमत्व बदलून जायचं, उसळून उठायचे ते. बापरे. मी तेच म्हणतो ना, साम सदाशिव रुद्र व्हायचा. होय 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 होय, अगदी अगदी अगदी. तेच म्हटलं, त्यांची पहिली भेट कुठे झाली सावरकरांची? त्यांची पहिली भेट नागपूरला झाली. अच्छा. तेव्हा नागपूरला सावरकर आले होते आणि ती कविता त्यांनी दिली. ती पहिली भेट. कोणती ती कविता? मला वाटते घडू दे पुन्हा एकदा मावा. हो. आणि तेव्हापासून ते, पण ही न्यू अबाउट सावरकर फ्रॉम अ लॉंग टाईम. अगदी बरोबर. त्यांनी त्यांचे ते काळे पाणी पुस्तकाचं नाव काय ते त्यांना त्यातल्या काही गोष्टी तर त्यांना पाठच होत्या. आणि मुख्य हिंदुत्व वगैरे त्या बुकमुळे अगदी सावरकरांच्या खूप जवळ होती. नाही, ती कविता ती एवढी सुंदर आहे. 9 कडव्यांची कविता आहे ती. म्हणजे सावरकरांसारखं महाकवीला शोभून दिसेल किंवा शोभेल अशी ती कविता होती. काय मराठ्यांची या मूर्त स्फूर्ती विकासा, नवोन्मेषशाली कवीच्या कवी, महासाहसी त्यागवीरा उदारा, किती आळवावे तुला गौरव. मराठ्यांची या मूर्त स्फूर्ती विकासा, नवोन्मेषशाली कवींचा कवे, महासाहसी त्यागवीरा उदारा, किती आळवावे तुला गौरवे रे, किती आळवावे तुला गौरवे. सद्भावना हास्यला त्यातून वाहते वीर वक्तृत्व मंदाकिनी, तरंगात तरंगात संगीत वीणा जणू रंगली शारदा वादवी. सह्याद्रीचा सिंह तो गर्जताना, हरारे मनी धैर्य मेरू महा, धरे कापर शांतीचा भ्रांती दुर्गा, नव्या क्रांतीचा लोळ येतात हा. मराठ्यांची या मूर्त स्फूर्ती विकासा,
नवोन्मेषशाली कवींचा कवे महासाहसी त्यागवीरा उदारा किती आळवावे तुला गौरवे रे किती आळवावे तुला गौरवे. तुम्हालाही घेऊन गेलं ना ते? त्या दिवशी मी सिलेक्ट झालो शिपिंग कंपनी म्हणजे मरीन याच्याकरता. हो. त्या दिवशी रिटायर झाला पु ल देशपांडे इथे होते. त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन दिलंच, पण भावेल आणि राजाभाऊ मला सावरकर त्या दिवशी जाणार होते, मला बरोबर घेऊन गेले आणि सावरकरांनी माझ्या पाठीवर वा आशीर्वाद दिले. आणि त्यांनी इथे स्वतः सावरकर येऊन गेले. मला हाच दरवाजा आहे तो. एक चित्र आहे त्यांचं. आपल्या शिवाजी मंदिरला कार्यक्रम केला होता 54 साली. म्हणजे आणि तो कार्यक्रम आयोजित राजाभाऊंनीच केला होता. राजाभाऊ आणि वामनराव चव्हाण. आणि ते त्यांचं प्रसिद्ध हे आहे ना भाषण, मी संन्यस्त खडग का लिहिलं, ते तिकडे त्यांनी दिलं होतं. आणि त्यानंतर मग तो चहापानाचा कार्यक्रम आपल्या या घरी झाला. तर खरं म्हणजे आपण इकडे बसलोय आता बोलतो मला पण एवढं झालं ना. किती मोठी मोठी माणसं या कोपऱ्यातच इथून इथे. हो सांगते ना, लता मंगेशकर, हो, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आणि कित्येक कवी येऊन जायचे. बरोबर. श्रीनिवास खळे. आता लावणीला चाल लावायला त्यांनी शब्दकळा त्यांची बरोबर. आणि प्रत्येकजण त्यांच्या कवितेला तो त्याचा भावार्थ जो आहे तो नीट आहे ना म्हणून आजमावून घ्यायला यायचे. त्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले त्या इथे येऊन म्हणजे त्यांची एक काही त्यांच्या सूचना असतील अशा प्रकारे मला हे असं सांगायचं. ते त्यांच्या स्वरातून ते त्या व्यक्त करायच्या. ते यायचे. हेमंत कुमार यायचे. हो हेमंत कुमार यायचे. म्हणजे त्यांचा विचार होता की आता मुंबई सोडायचा, आपलं काही इथं बसताना. अशा वेळेस राजाभाईंनी त्यांना थांबवलं. अच्छा, की तुम्ही सोडून जाऊ नका, हे येऊन तुम्हाला करायचं आहे, हे पूर्ण करा. आणि तुमची व्यवस्था होत नसेल तर माझ्या घरी राहा. तेव्हा ताईंनी त्यांची मोठी बहीण आणि त्यांची मोठी नाही धाकटी बहीण भैयासाहेब सगळ्यात मोठी. हो हो. त्यांनी सगळ्यांचं जेवणा खाण्याची बरदास्त ठेवायची. ती तर सुगरण होती. आणि तिच्या हातात द्रौपदीची थाळी होती. म्हणजे घरात पदार्थ असो नसो, कोणी ऐन वेळेला आणि नागपूर करते या बसा जेवायला. आणि ताई कशी मला माहित नाही, पण ते ताट छान सजलेलं असायचं. म्हणून मी म्हणते ना, द्रौपदीची थाळी होती तिच्या हातात. आणि सुगरण होती ती. सगळं म्हणजे नागपूरच्या सगळ्या वड्या, कुडाची वडी, हो रावण भात, हे सगळं तिच्या हातचं खाल्लेलं आहे. आणि साध्या रोजच्या पोळ्या म्हणजे चपात्या, त्या सुद्धा ती इतकी सुंदर लाटायची, लुसलुशीत, ओठाने खाव्यात अशी. इतक्या मऊ लुसलुशीत असायच्या. आणि साबुदाण्याची खिचडी. आता खिचडी ती काय, पण ताईच्या हातची खिचडी वेगळीच असायची. दर शनिवारी आमचं इकडे मुक्काम खिचडी खायला. हो अगदी आठवणीने. आणि खिचडीवरून ते पोपटाचा वाढदिवसही साजरा करायचे ना. हा, त्यांच्याकडे पोपट होतं, तुमच्याकडे मिठू. मिठू म्हणजे त्यांच्या घरातलाच एक भाग होता. म्हणजे खूप बोलायचा तो, छान बोलायचा. अच्छा, तो लता मंडप आणि तिकडे कॉट तर आहेच. समजा आपण तिकडे असं इमॅजिन करू की लता मंडप इथे कॉट आहे, तिकडे राजा भैया बसतात, बाजूला मिठू आहे. काय प्रसंग असेल तो, आणि दृश्य आहे तो तर अगदी घरातल्या माणसासारखा सगळ्या गोष्टी गप्पा ऐकायचा. त्याला किती कळत होतं काही माहित नाही, पण कोणी विनोद केला आणि मोठ्याने हसले, ताई वगैरे मोठ्याने हसायच्या. त्या सगळ्या आम्ही हसायला लागलो ना की तिकडून मिठू आपल्या पिंजऱ्यातून पक 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 करून हसायचा. तसंच बबन काकाच्या पायलट हे झाल्यानंतर, नेव्हिगेटर पायलट म्हणा
ते विमानातून त्याचं फिरणं व्हायचं ना, तर ताई त्याला मिठूला विचारायची, मिठू बबन काकाचं विमान कुठे आहे बरं? तो अशी ना मान हे करून ते बघ ते बघ ते बघ ते बघ दूर असं म्हणायचा. आणि असं ताईला ए पोरे असं म्हणायचं. हो हो हो. आणि आम्ही मुलं दंगा मस्ती करायला लागलो ना की आम्हाला ओरडायचा तो चक्क. हो हो. मला आता त्याचे शब्द आठवत नाही, पण अगदी किर्र करून चिडायचा. हो, भांडू नका म्हणून सांगायला. अगदी माणसासारखा होता. आणि त्याचा वाढदिवस महाशिवरात्रीला असायचा. हो, कदाचित त्या दिवशी त्याला आणलं असेल इथे. तर तो वाढदिवस मोठ्या थाटात साजरा व्हायचा. एक तर उपासाचा दिवस ना, उपासाचा फराळ काय, एरवी साबुदाण्याची खिचडी वगैरे असायचीच, पण रताळ्याचे गुलाबजामुन, त्याचा वाढदिवस ना, खीर कधी पण ते सगळा असा वाढदिवस. आणि सगळी मुलं त्याला भेट काय द्यायची, तर असे तेव्हा शाळेत हस्तकलेत हे शिकवायचे, कागदाचे बॉक्स करायला. ते करून त्याच्यात भिजवलेली चण्याची डाळ, मिरची, पेरूचा तुकडा त्याच्यात घालून ते त्याच्या वाढदिवसाची भेट म्हणून सगळी मुलं आणायची. असा वाढदिवस आम्ही त्याचा साजरा करत होतो. आणि त्याला संगीताची पण जाण होती. भैयासाहेब ते रामराज्यमधलं ना, वसंत फुलला मनी म्हणायचे ना, तेव्हा तो असा पुढची ओळ जी कडव्याची होती, आशेची फुलली फुले, ते म्हणायच्या वेळेला तो अशी तयार असायचा, मान अशी वर करून. आणि मग भैयासाहेबांनी चुटकी वाजवली, आशेची फुलली फुले, तर ती सम हे करताना त्याची मान अशी खाली यायची. अरे वा. अशी वर केलेली मान, ते वाट बघायचा, आशेची कधी खाली येते, फुलली फुले, ते अशी खाली यायचं. असा तो घरातला एक या म्हणजे गीतकाराला आणि एक गायकीची भेट या मिठूमुळेच झाली होती. म्हणजे मी असं ऐकलं होतं की आशाताई, म्हणजे आपण मंगेशकर कुटुंबाचा उल्लेख केला, तर आशाताई लग्नानंतर शिवाजी पार्कला राहायच्या जवळच, अल्ट्रा सोसायटीत. हो, अच्छा, अल्ट्रा सोसायटी. तर त्यांचा मुलगा बहुतेक बागभवनला होता. आणि जाता येता, कारण हे पुढचं दार मोकळंच होतं, तिथून येऊन जाऊन हे पहिलं काही वर्ष आशाताई भोसले सुद्धा बालभवन मध्ये होत्या. अच्छा, तर तो मुलगा त्या मिठूला बघून यायचा आणि खेळायचा, आणि आशाताई परत त्याला घेऊन जायचं. तर एकदा पंडितजींना, म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना ते कळालं की हे असं असं आहे. तर त्यांनी त्याला सांगितलं, तुला माहिती आहे का तू कोणाच्या घरी जातेस? ते राजा बढेंचं घर आहे. आणि म्हणजे तो मिठू याचंच पण निमित्त झालं की गीतकार आणि सुप्रसिद्ध गायिका भेट घडून आणली त्याने. शिवाजी पार्कच्या पलीकडे. हो, तर हा, प्रबोधनकारांपासून त्यांची ओळख आहे. तर आणि तुम्ही पण पाहिलं ना प्रबोधनकारांना, म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब ठाकरे. हो हो. तर ते आणि राजाभाऊंची चांगली मैत्री होती, फार घट्ट मित्र होते. तर ते म्हणजे त्यांची मैत्री कशी होती सांगा ना आम्हाला. जेव्हा प्रबोधनकार राजाभाऊ, मला वाटतं महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली, संयुक्त महाराष्ट्राची, तेव्हापासून तेव्हा आणखी तेच इथे मी आहे की त्यांना राजाभाऊ आवडायचे. हो, मी आता ते प्रबोधनकार ठाकरे एक अतिशय पर्सनॅलिटी त्यांची होती. त्यांना काय फार कमी लोक
असे त्यांच्या जवळ आले. जवळ आले. हो. राजाभाऊ कसे आले हे मला माहीत नाही, म्हणजे कळलं नाही, पण ते राजाभाऊंवर खुश होते. हो. आणि त्यांनी एक लिहिलं पण होतं ना, मला आवडणारा. हो, हे त्यांनी पुस्तकं लिहि आहे. हो. पण त्यांनी बा ठाकरे इथे ती घेऊन यायची. बा ठाकरे इथे पुष्कळ आले. अच्छा. म्हणजे राजाभाऊ बाळ ठाकरेंना बाळ म्हणायचा, असा कधीच म्हणतात. अच्छा. तसंच त्यांचा एक रमेश म्हणून भाऊ होता. अच्छा. बाळ ठाकरेचा तो पण यायचा. ते म्हणजे कसे आले का आले हे मला सांगता येत नाही. पण ते एवढं सगळ्यांची घट्ट काय असतं की एखाद्या केतकीचा सुगंध एखाद्याला सगळे बुंगे आपण हो, खरंय. तसं यांचं व्यक्तिमत्वही असं होतं. आणि त्यावेळेला त्यांची कविता बहराल, त्यावेळेला रामराज्यमध्ये किती छान छान गाणी होती, ती खूप गाजली होती. बरोबर. अगदी प्रत्येक डोहाळ जेवणाला हे गाणं, लाडोक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहाळे रामर, म्हणजे असं रामाचं नाव तेव्हा नव्हतं, पण हे डोहाळे, ते डोहाळ जेवणाचं गाणं अगदी हे रामराज्यातलं त्यांचं अगदी. एक तर रामराज्य हा चित्रपट त्यांना मिळाला, तो कसा म्हणजे रामराज्य त्यांच्याकडे कसा आला की सावरकरांनी विजय भट प्रोड्युसर डायरेक्टर प्रकाश टॉकीज त्यांना पाहिजे होते सावरकर तू राहील ते सॉन्ग, पण सावरकर त्यावेळेला अतिशय बिझी होते पॉलिटिक्समध्ये. त्यांनी राजा बढेंचं नाव सजेस्ट केलं. अच्छा. त्यामुळे राजा बढेंकडे हो. आणि ते रामराज्यामधली गाणी तर फार फेमस झाली. आणि त्याचा एक असा किस्सा पण आहे ना त्यांच्या गावातला. एक तुम्ही गावाला गेले होते आणि ते एक लहान मुलगी, ती मुलगी, हा, तो काय आहे ते? ती मुलगी राजाभाऊ कुठेतरी काबे करायला गेले होते कुठेतरी गावात, आणि तिथे एका छोट्या मुलीने रामायणातली सगळी गाणी पाठ केली होती. अच्छा. ती म्हणाली, आणि तिने जेव्हा राजाभाऊंकडे ती आली तेव्हा तिने त्यांना विचारलं, तुम्ही त्यावेळेला होता का हो? अच्छा. तर ते म्हणाले, का विचारतेस तुम्हाला हा प्रश्न? काही इतकं सुरेख आणि असं वाटतं की आपण त्यावेळेला तिथे आहोत म्हणून विचारलं. नाही, मी तिथे नव्हतो, मी फक्त लिहिले. म्हणजे एवढी ते जनमानस अगदी लहान लहान मुलांपर्यंत ती तेव्हा रोहिली होती. लहान मुलगी विचारते, हो, तुम्ही प्रत्यक्ष त्यावेळेस होतात का? म्हणजे ते शब्दातून व्यक्त होतात. आणि एकंदर त्यांचं ते ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं असं वाटलं असतील हे तिथे असतील. हो, तसं. आणि रामायणावर त्यांनी अजून पण काही काव्य केलं होतं. हा, त्यांनी धाडीला राम तिने का वनी यातली सगळी गाणी त्यांची आहेत. आणि ती या खाडीलकर आपल्या आशाताई खाडीलकर, हो, त्यांनी त्या नाटकात काम केलं होतं. धाडीला राम तिने का वनी, ते कोणी दग गोडसे का कोणी लिहिलं तर मला आता आठवत नाही, पण त्यातली कलियुगीचे वाल्मिकी ज्यांना म्हणतात ते म्हणजे आपले माडगुळकर, गदी माडगुळकर ते झाले. त्यानंतर पु ल देशपांडे झाले, वसंतराव देशपांडे आहे, बाबूजी आहेत, सुधीर फडके, हे सगळे राजाभाऊंना तसे ज्युनियर. आणि त्यांची सुरुवात जी मुंबईमधून झाली त्याला राजाभाऊने फार सपोर्ट केलं. तर त्याविषयी तुम्हाला काय आठवतं का की या सगळ्यांचे आपले हे गदी माडगुळकर, पु ल देशपांडे यांच्या काही आठवणी तुम्हाला आहेत? मला एकच आठवण आहे की जेव्हा रामराज्याची गाणी
हे झाली तेव्हा हा राजा बडे कवी कोण आहे हे बघायला माडगूळ आले. माडगुळकर बरं. माडगूळकर होता. म्हणजे त्यांना जरा की कोण आहे हा असं म्हणायचं. ते आले होते शोधत राजाभाऊंना. अच्छा. आणि आपले कुमार गंधर्वांची पण कुमार गंधर्व देवधर आणि बकुळची बायको कांचनमाला शिरोडकर एका क्लासमध्ये येत होते. अच्छा. कांचनमाला शिरोडकर पण प्लेबॅक सिंगर होती. हो. आणि तिने तिचं शांत सागरी कशास उठवलीस वादळे, शांत सागरी कशास उठवलीस वादळे, ती पण भैयासाहेबांचीच कविता आहे. भैयासाहेबांचीच नाही, कविता ते आहे. भैयासाहेबांचं नाही, ते यांचं आहे पाडगावकर. नाही बाबा बोरकर, गोव्याचे बोरकर. कवी बाबा बोरकर. बोरकर. अच्छा. बोरकरांचं. बरं. आणि त्यामुळे ते झालं. बरं. नंतर मग ऑफकोर्स राजाभाऊंना पार्श्वनाथ ते आलटेकर. महात्मा विदूर हो. ते नंतर देवकी बोस म्हणून एक डायरेक्टर होते. ऐकलंय ना. हा. खूप जुने. ते त्यांनी कलकत्त्याला न्यू तेजस नावाचे फिल्म कंपनी होती. त्यांचं फेमस पिक्चर वॉज देवदास. अच्छा. तर ते इथं आले आणि त्यांनी देवदास म्हणजे अगदी जुना सैगलचा देवदास जुना. सायकलचा हो जुना, म्हणजे त्याच्यानंतर दिलीप कुमारचा आला. सैगलचा सायकलचा खूप जुना. तर इथं आल्यावर पंकज मलिक वगैरे त्या मराठीमध्ये पिक्चर काढला देवकी बोसने. त्याच्यात शांता आपटे आणि चंद्रमोहन ॲक्ट करायचे. अच्छा. त्याच्यातली गाणी राजाभाऊंना दिली. पण त्याच्यातलं एकच गाणं घेतलं गेलं कारण माहीत नाही कारण काय वगैरे. त्यांनी ती राजाभाऊ दिली. नंतर मग महेश कौल म्हणून राजाभाऊंचे जे दोस्त होते ते आमच्याकडे ते इथेच राहायचे. बघितलं त्याच्यात त्यांना काम मिळालं. तर त्यांनी मला सुट्टीवर आलो होतो. देवकी बोस कोणाला भेटत नव्हते. अच्छा. तर मी माझा युनिफॉर्म घालून दिवसांना भेटलं आणि समावलं महेश कौल गॉट दॅट कॉल. पण नंतर हे सगळं झाल्यानंतर महेश कौल माझ्या ताईला म्हणतात त्याच्यात त्यांना काठीने मारतात. शांता आपटे त्यांना काठीने मारते असं असतं. अच्छा. सीन आहे. माझ्या ताईला म्हणतात कमल देखो तुम्हाला तुझ्यामुळे मला शांता आपट्याच्या हातचा मार खावा लागला. अच्छा. अच्छा. ते अशा पुष्कळ गोष्टी घडल्या. आणि एक सुधीर फडकेंना एक प्रेमपत्र आलं होतं ते अगदी पहिल्यांदा. हा. मग ते काय होतं ते सांगा ना. ते गाणं होतं. अच्छा. अच्छा. पण तिने जे पहिलं पत्र लिहिलं ते कोणी ललिता फडकेने. नाही दुसरी एक सुधीर फडके RSSमध्ये होते ना. ते स्टुडंट होते त्यावेळेला नागपूरला तिकडे त्या बाजूला ते होते. तर तिथे एका घरी त्यांना बोलावलं गाण्याकरता. चांगले गात होते. तर त्या घरमालकाची मालकीण त्याच्या प्रेमात पडली होती. आणि तिचं पहिलं प्रेमप्रत म्हणजे दुसरं काही नव्हतं पण राजाभाऊंची कविता होती. अच्छा. ती कविता कोण त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे चरित्रामध्ये. सुधीर फडक्यांचं आत्मचरित्र आहे. बरोबर. ते हसले मनी चांदणे इतकं सुंदर गायलं होतं. म्हणजे ते फायनलमध्ये नाही स्पर्धेत तिला खूप त्या वेळेला हे मिळालं रिस्पॉन्स मिळाला. तर म्हणजे सांगायचं काय की त्या मुलांना त्यावेळेला राजा बडे कोण कवी काही माहिती नव्हतं. पण त्यांचं ते म्हणजे ते मला काही चंद्रिकेने हसले मनी चांदणे ते गायला कठीण होतं. गाणं तर सुंदर होतंच अगदी. आणि पु ल देशपांडेंनी लावलेली चालती आव्हानात्मक होती गाण्याच्या स्पर्धेतल्या. ते त्यात म्हटलं गेलं. ते तर म्हटलं जातच. पण हे दे मला हे चंद्रिके
चांदणी शिंपीत जशी, की एक ना एक त्यांचं भावनिक असल्याशिवाय ह्या सुगम संगीताच्या राजाभाऊंनी साहित्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी काव्य तर त्यांची आहेतच, कथा आहेत, क्रांतिमाला आहे, स्फुट लेखन आहे त्यांचं, वात्रटिका आहे, त्यात मंगलाष्टक सुद्धा काही लिहिलेले आहेत त्यांनी. असे आणि बरेचसे विषय त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी काही गोष्टींचा अनुवादही केलेला आहे. काही त्यांचं संस्कृतचं ज्ञान इतकं छान होतं की संस्कृतमधल्या शब्दांचा त्यांनी मराठी शब्द अगदी चपखल बसतील आणि छान वृत्तात ते बसतील असा अनुवाद केलेला आहे. त्यातलं पहिलं हे गीत गोविंद, कवी जयदेवाचं गीत गोविंद, त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याचं नाव शृंगार श्रीरंग असं त्या पुस्तकाचं नाव. हा, त्याचं नाव त्याचं नाव जे अनुवाद केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे, त्याचं नाव वेगळं दिलेलं. शृंगार श्रीरंग हा त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे मला वाटतं, राजाभाऊंच्या. हो, तेच मूळ काव्य होतं गीत गोविंद. जयदेव कवीने लिहिलेलं गीत गोविंद. बरोबर. त्याचा अनुवाद त्याचं त्यांनी नाव बदललं. बरोबर. ते सगळं कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाबद्दल. बरोबर आहे. आणि नंतर शेफालिका नावाचा जो भाषांतरित मूळ संस्कृत ग्रंथ सातवाहन काळातला, तर त्याच्यात गाथा सप्तशती जी आहे त्याच्यात जो शृंगारिक भाग आहे तो त्यांनी शेफालिका या नावाने त्याचं भाषांतर केलं. आणि त्याचं गद्य त्यांनी पद्यात केलं राजा बढेंनी, आणि ते इतकं सुंदर झालं होतं. महाराष्ट्र सरकारने आपल्या तर्फे ते छापलं त्या काळात. हो, साहित्य संस्कृती मंडळाने ते छापलं. पण काय आहे की अशी चांगली बरीचशी त्याला परत रिप्रिंट झाली नाही, त्याच्या आवृत्ती परत नाही काढल्या, त्यामुळे ते आता दुर्मिळ झाली आहेत, चुकून कोणाकडे असेल तर वगैरे. पण शेफालिकासारखा जो भाषांतरित तो मूळ संस्कृत श्लोक आहे त्याचं काव्यात आणि गद्यात त्याचं रूपांतर यांनी केलेलं आहे मंगळूरकरांनी. तो संस्कृत भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना खरोखर मार्गदर्शक ठरेल. आणि एक इतकं वेगळं काव्य आणि त्याच्यात जी रेखाचित्र काढलेली आहेत त्या प्रसंगावर ती पण इतकी सुंदर आहे. तर खरोखर त्यांनी फार सुंदर त्याचं छंदानुवाद आपण म्हणू की भावानुवाद, तो भावानुवाद जर झालाच, पण ते प्रत्यक्ष जो पुस्तक जे ते प्रकाशित केलेलं आहे ते फार सुंदर आहे. त्याचं काय म्हणतात सगळं स्वरूप अतिशय रेखीव आणि आखीव आहे. आणि त्यातली ती चित्र पाहून त्यातली चित्र पाहिली की त्याचा तो श्लोक वाचावासा वाटतो. तर इथे भारतात इथल्या संस्कृत अभ्यास मुलांना म्हणजे कोणी PhD करतं, कोणी MA, त्यांच्यासाठी हा तो अगदी मार्गदर्शक ठरेलच अभ्यास म्हणून. आणि त्या अभ्यासातून सुद्धा आनंद मिळतो, काव्यानंद, ते दोन्हीचा हे मिळेल. तर तसंच जर याचं इंग्रजी भाषांतर झालं तर परदेशातले संस्कृत, हल्ली परदेशात बरेच संस्कृत अभ्यास करणारे आहेत, ते डोक्यावर उचलून धरतील. इतकं सुंदर ते भाषांतर म्हणा, त्या भाषांतरामुळे तो श्लोक मूळ वाचावासा वाटतो.
तर हे जर त्याचं हे केलं रूपांतर इंग्रजीमध्ये केलं हो तर इथल्या सुद्धा इंग्रजी मीडियमच्या मुलांना ते आवडेल. अच्छा. आता हल्ली कॉलेजमध्ये संस्कृत तुम्हाला इंग्रजी मीडियम हा ते ट्रान्सलेट करत होते. त्यांना पण शेफालिका खरोखर मौल्यवान भाषांतर आहे केलेलं आणि तो सहज समजण्यासारखं आहे. बरोबर. आणि त्यांची ना नादकळा जी होती ती इतकी कोमल आणि सुंदर आहे की त्या शृंगारिक काव्याला साजेसे शब्द त्यांना कसे सुचले कसे त्यांना तसे शब्दच त्यांचे अगदी फार कधीही त्यांच्या शब्दात कठोर आघात वगैरे असे कुठल्याही कवितेत नाही. बरोबर. अगदी मंजूळ मंजूळ गाणं म्हणतात ना तसं त्यांचं असायचं. आणि तो जो त्याच्यातलं एक्सप्रेशन आहे ते शब्दातून प्रगट व्हायचं. बरोबर. आता ही यांची लावणी त्याच्यात पैंजण क्षुण्णक छैना तुमच्या डोळ्यासमोर राहतं की नाही. पैंजण क्षुण्णक छैना अशा प्रकारची शब्दकळा त्यांनी संस्कृत काव्यातल्या सुद्धा भाषेत केली. त्यामुळे ती वाचायला सुद्धा खूप छान छान आहे. आणि असंच एक गजानन वाटवेंचं सुद्धा त्यांना जे त्याने काव्य लिहून दिलं गजानन वाटवे जे जाईल तो एक प्रसंग आहे. तो पण असं म्हणजे शीघ्र कवी जसा असतो ना तसा पटकन त्याने ते करून घेतलं. ते मी सांगते ना ते पेशन्स खेळताना वगैरे त्यांचं हे सगळं काव्य तर गजानन वाटवे आणि राजा बढे दोघे तेव्हाची एफ रूट म्हणजे नंतर 62 म्हणून झाली ती सगळं मुंबई फिरून भायखळा वगैरे फिरून मग ती शिवाजी पार्कवरून यायची आणि माहीमला थांबायची. राजा बढेंना ती नेहमी ती जाताना येताना ती त्यांनी. तर गजानन वाटवे कदाचित रेकॉर्डिंगसाठी असतील किंवा आकाशवाणीच्या कामासाठी आले होते तेव्हा येताना ते दोघं जण बरोबर परतले आणि ते ज्या ठिकाणी उतरले ते राहत होते पुण्याला पण इथे तो नातेवाईकांच्याकडे का कुठे उतरले होते ते शिवाजी पार्कच्या एका टोकाला आणि राजा बढे शिवाजी पार्कच्या दुसऱ्या टोकाला उतरणार होते. दोघंही एकत्र बसले बसमध्ये आणि ती बस ना त्या बसच्या वाटेला कोणी जायचं नाही जास्त कारण ती संबंध गाव पण यांना निवांतपणे कदाचित असं काव्यानंद म्हणजे त्यांच्या तीच बस घ्यायची. तर ते दोघं जण एकत्र बसमधून येत असताना त्यांनी सांगितलं मी एक तुम्हाला भावगीत मला सुचले तुमच्यासाठी मी लिहून देतो. हाताकडे कागद नव्हता पेन होतं. पूर्वी पेन खिशात ठेवायची पद्धत होती अशी किंवा वाटव्यांच्याकडे असेल पण कागद नव्हता. तेव्हा त्यांनी काय केलं बसचं तिकीट आता हल्ली त्याच्या पाठी जाहिराती वगैरे पाठची त्या काळात पाठचा भाग कोरा असायचा तिकिटाचा. तिथे त्यांनी 2 ओळी त्यांनी लिहिले मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार. ह्या लिहिल्यानंतर वाटवे याला उतरले. वाटवे म्हणाले मी याला चाल लगेच मलाही सुचली. मी ते अगोदरच्या स्टॉपवर उतरले. मी म्हणाले घरी फ्रेश होऊन येतो. तोपर्यंत राजा बढे घरी आले. राहिलेला भाग त्यांनी तिथे लिहिला आणि वाटवे घरी आले. घरी पेटीवर त्यांनी चाल सांगितली. शिवरंजनी रागातलं ते गाणं ते भावगीत गाजलं त्याला मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार नयन खेळले जुगार मोहुनिया तुझ संगे नयन खेळले जुगार नयन खेळले जुगार ओठावरले हास
कियले रे फासे खेळाचा होय निकर खेळाचा होय निकर हो जीवलग जादूगार नयन खेळले जुगार. आपण सुरुवातच गेली महाराष्ट्र गीताने, जे महाराष्ट्राचे राज्यगीत झाले. आज महाराष्ट्र म्हणजे संयुक्त महाराष्ट्र होऊन म्हणजे 60 साली ते झालं आणि आज 2023 एवढा वेळ लागला ते महाराष्ट्र गीत व्हायला, म्हणजे अधिकृत राज्यगीत व्हायला. अनेकांच्या तोंडात ते घोळतच होतं, पण अधिकृतपणा मिळणं हे इतक्या वर्षांनी मिळालंय. तसंच एक गाणं राजा भैयांचं, जो त्याला मानच म्हणावं लागेल, 1 वर्षानंतर म्हणजे 61 साली त्याला मिळाला. आणि ते गीत हे तेव्हाचे आपले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर गायलं गेलं आपल्या गेटवे ऑफ इंडियाकडे. त्याविषयी तुमची एक विशेष आठवण आहे. त्यामध्ये लता दीदी सुद्धा होत्या त्या कार्यक्रमामध्ये आणि बरेचसे दिग्गज होते. तर ती आठवण सांगा आणि त्याची झलक तुमच्याकडून ऐकायला आवडेल. महाराष्ट्र राज्याला 1 वर्ष झालं तर त्याचा समारंभ मोठ्या थाटात साजरा झाला आणि तो गेटवे ऑफ इंडियावर तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण समारंभ होता, तो जो अजून तिथे आहे, शिवाजींचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा. तर त्या निमित्ताने एक मोठा समारंभ घडवून आणला आणि त्यात शिवाजी महाराजांच्या बद्दलचं त्यांचं स्तुतीपर गाणं शाळेतल्या मुलांनी म्हणायचं असा बेत होता. तेव्हा मी 10वीत होते. बालमोहन विद्या मंदिर या शाळेला तो मान मिळाला आणि एक वेगळंच हे होतं की 1000 मुलांनी म्हणायचं. अच्छा. हो, 1000 सहस्त्र कंठ पाहिजेत त्याला. तर ते जे गीत होतं त्याचं नाव होतं शिवमंगल गीत. अच्छा. 1961 साली महाराष्ट्र राज्याचा पहिला वाढदिवस झाला तेव्हा हे केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी. तर ती शिवस्तुती आहे आणि त्याला भैयासाहेबांनी सुंदर नाव दिलं शिवमंगल गीत. तर हजारो मुलं 8वी ते 10वी या सगळ्या तुकड्यातली आणि त्याची महिनाभर ते तालीम व्हायची बालमोहनच्या हॉलमध्ये, शाळेच्या हॉलमध्ये. आणि वसंतराव देसाई जवळच राहायचे आणि ते येऊन अगदी मनापासून तालीम घ्यायचे. आणि त्याच कार्यक्रमात लता दीदींचा लता मंगेशकरांचा त्यांनी भालजी पेंढारकरांच्या सिनेमात छत्रपती शिवाजी मध्ये मंगल दिन हा महाराष्ट्राचा आज शिवाजी राजा झाला. तर ते पुष्कळ वेळा पडद्यावर दाखवलं जातं. त्या स्वतः म्हणतात आणि त्याच्यात त्यांचं भूमिका होती. भूमिका म्हणजे त्या होत्या त्या गाण्यामध्ये. खरं तर ते गाणं त्यांनी म्हणायचं. तर ह्या शिवमंगल गीताच्या अगोदर ते त्यांचं होतं आणि मग आमचं. त्यामुळे ते किती वेळात बसवणं वगैरे हे सगळं त्याची ते तालीम करायला त्याही यायच्या. अच्छा. बालमोहनमध्ये, बालमोहन विद्या मंदिरच्या आमच्या तालमीच्या वेळेला. तसंच हे महाराष्ट्र गीत आपलं शिवमंगल गीत 1000 कंठ तर होतेच विद्यार्थ्यांचे. शिवाय आणखीन एक कंठ होता तो महेंद्र कपूर यांचा. अच्छा. हो, महेंद्र कपूर. त्यांना हे मराठीची कसरत पुष्कळ वेळा हे व्हायची नाही. तर त्याच्यात दिशा दिशातून आज तुझ्यावर तेजाची झिरपणी एक शब्द एक ओळ आहे. तर त्यांना आज तुझ्यावर म्हणताना इतके प्रयास पडायचे, आज तुझ्यावर, आज तुझ्यावर. आणि मग सगळी लहान मुलं ना ती सगळी हसायची, पण ते पण कधी चिडले नाहीत. ते पण आपण पण हसायचे, आपण चुकतो म्हणून. आणि मग वसंतराव त्यांना पुन्हा पुन्हा तसं करून मग त्यांनी व्यवस्थित म्हणेपर्यंत त्यांच्याकडून आज तुझ्यावर खूप म्हणजे आपल्याला परप्रांतातल्या लोकांना मराठी उच्चार करायला किती त्रास होतो त्याचं. तर हे असं एकंदर माहोल होता. आणि तिथे
तिथे ते शिवमंगल गीत अगदी जोरात गायलं गेलं. अगदी पुष्कळ कौतुक झालं सगळ्या मुलांचं आणि आम्हालाही अभिमान वाटला. आणि ते गाण्यातल्या ओळी त्या काळाच्या अजून थोड्याशा आठवत आहेत. तर शेवटचा भाग मी म्हणून दाखवते. नक्कीच. याची सुरुवात जय 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 शिवराया छत्रपती शिवराया हे पुन्हा पुन्हा ध्रुपदासारखं म्हटलं जातं प्रत्येक कडव्याच्या वेळेला. आणि आता शेवटचं जे आहे ते मी हे म्हणून दाखवते. तूच प्राण अभिमान आमुचा युग पुरुषा शिवराया सहस्रकंठा तुनी प्रभो हे शिवमंगल तुझ गाया. महाराष्ट्र जाहले आजही तुझ्या कृपेची छाया राजा जय 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 शिवराया जय हे छत्रपती शिवराया. रायगडाच्या राजा देवा सह्याद्रीच्या सर्जा शिवनेरीच्या शिवाजीवाची पुरवंडी तव पाया जय 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 शिवराया. हे गाणं त्यातल्या मला मधल्या ओळी आठवल्या तशा मी म्हटल्या. पण अशा प्रकारे हे सहस्रकंठाने म्हणायचा मान, एक तर हे शिवमंगल गीत लिहून ते सादर करायचा मान राजा बढेंना मिळाला. हे 61 साली हे शिवमंगल गीत फार सुरेख आहे. तुम्हाला कोणालाही मिळालं तर जरूर वाचा. ते सगळ्या शिवाजीच्या पराक्रमाच्या जो गाथा ती गायली आहे ती खरोखरच सुंदर अगदी चित्रमय आहे. आणि दगडा दगडा फुटल्या जिव्हा तुझा पराक्रम गाया असे. तर सांगायचं काय की एकंदर तो मान राजा बढेंना मिळाला, शाळेत बालमोहन विद्या मंदिरला मिळाला आणि त्याबद्दल त्या काळात मी 10वीत होते. माझाही भाग होता, याबद्दल मला अभिमान वाटतो. आता ना मला एक वेगळा थोडासा कट ऑफ करून वेगळ्या प्रसंगाकडे जावं असं वाटतंय. म्हणजे तुम्ही रॉयल नेव्हीमध्ये होतात, आणि त्यानंतर मग एअर इंडियाला वगैरे गेलात. तर तुम्ही त्यांना राजा भैयांना आणि इतर मंडळींना एकदा शिपवर सुद्धा घेऊन गेलेलात. तर त्याची काही आठवण सांगा ना आम्हाला. काय राजाभाऊ डफरीन त्याच्यावर नाही, दुसऱ्या शिपवर ते घेऊन गेले होते. ॲक्च्युली त्यांना मी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे होतं. पण त्यावेळेला मी लहान होतो ना, आय वॉज सिलेक्टेड अँड टू बिकम अ कॅरेट ऑफ अ शेफ. डेफिनेटली हा मोठा हे होता. त्यामुळे ते मी वॉज हॅपी. ते माझ्याबद्दल बिलकुल काळजी करत नव्हते, पण माझ्यावर भ्रम केलं. त्यांनी माझ्याकरता पैसे जमा केले. डॉक्टर देशमुख होते इथं मुंबईला, GV देशमुख, त्यांच्याकडनं पैसे घेतले. नंतर स्वतः हे केलं. पण त्याबद्दल त्यांनी मला भयंकर हात दिला. पण मग तुम्ही विचारा की तुम्ही त्यांना घेऊन गेला होता ना शिपवर. हो, पुष्कळ होतो. प्रत्येक आमचा विजिटर डे असायचा एव्हरी मंथ. लास्ट संडे त्यांनी ते येत असत. त्याच्यावर त्यांचे दोस्त लोक. येस. आणि ही कार पण काही विशेष आहे. या कारबद्दल काय सांगाल? ही कार त्यांना लंडनला कोणीतरी दिली होती. मला आता एक्झॅक्टली यावेळेला आठवत नाही, पण हे त्यांना बऱ्याच गोष्टी भेटल्या त्या आता ह्या घरात दिसत नाही. त्यामुळे काय, पण ही कार त्यांच्याकडे घड्याळ दिलं होतं त्यांना कोणी. अच्छा. पण चांदीची भांडी तर इतकी होती, ग्लासेस, फ्लॉवर पॉट, पण ते काय सगळं झालं. त्यांचे आवडीचे खेळ कोणते होते? स्पोर्ट्समध्ये त्यांना जास्त क्रिकेट जास्त. अच्छा. क्रिकेटमध्ये ते मजा हे करायचे. ते कोणी कॅच सोडला आणि तेव्हा आबा काका वगैरे तेव्हा ते उत्साही प्राणी. तर आबा काका म्हणजे आबा जोशी, त्यांचं मामे भाऊ त्यांच्या इथे राहत होता. तर तेव्हा
तेव्हा नवीनच टी व्ही आले होते आणि पहिली क्रिकेट मॅच दाखवली होती ब्रेबॉर्न स्टेडियमवर. अच्छा अच्छा. ती मॅच इंग्लंड विरुद्ध इंडिया होती. अच्छा हां. हो. तर तिथे तर ती मॅच आम्ही इथे पाहिली. तर ती बघायला त्यांना खूप आवडायचं. म्हणजे त्याच्यावर ते मग कॉमेंट्स करायचे. हो हो. अरे रे काय रे असं, म्हणजे एखादा कॅच सोडला म्हणा किंवा रन दिली म्हणा, तसं ते त्याच्यात रस घ्यायचे. आणि ते मैदानी खेळापेक्षा त्यांचा अगदी आवडता खेळ म्हणजे पत्त्यांचा पेशन्स. आणि ते अगदी मन लावून तो खेळायचे. आणि तो नुसतं पेशन्स हा खेळ नव्हता त्यांच्या दृष्टीने. ते पानं उलटता उलटता त्यांच्या डोक्यात कवितेची आंदोलनं चालायची, शब्द. आणि मग ते तिथे सुचलं की मग तिथे कॉटच्या बाजूलाच पेपरचं बाड असायचं. ते त्याच्यावर आपल्या सुंदर अक्षरात लिहायचे. त्यांचं अक्षर खूप छान, सुवाच्य अक्षरात त्या ओळी जेवढ्या सुचल्या तेवढ्या लिहून काढायचं. मग पुन्हा आपले खेळतात. आणि मग बाहेर कितीही आवाज असो, गोंगाट असो, काही असो, ते आपले पेशन्स पाहून अगदी छान पैकी बसायचे. बरं राजा माणूस होता. अभिराम सुखधाम, अभिराम सुखधाम, अजमी धन्य धन्य झालो पाहून आनंद घना लोचन धाले. अभिराम सुखधाम, सुखधाम सुखधाम, अभिराम सुखधाम, अजमी धन्य धन्य झालो पाहून आनंद घना लोचन धाले. अभिराम सुखधाम रे सुखधाम रे सुखधाम.